आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैं माझी सही असं नाही करू शकत. असं करू शकत नाही माझी सही. का माहितीये तो विक्रम खोटं बोलतो आहे. मी काय करू? मी सईंना सांगू का डिरेक्टली? मी डिरेक्टली सईंना फोन करतो आणि सांगतो विक्रम बद्दल. हा सईंना फोन करतो आणि त्यांना डिरेक्टली विचारतो की हा विक्रम कोण आहे. सिंपल. माझ्या डोक्यात ना सगळे डाऊटच निघून जाईल. मला हा त्रास नको आहे. प्लीज पोहोचला, प्लीज पोहोचला सई. सई पोहोचला प्लीज, प्लीज. क्या फोन का उस वक्त नहीं है. माहिती हा विक्रम खोटा बोलतोय. मला माहिती आहे. बहिणी मला एक सांग, तुला जेव्हा देवाने बनवलं तेव्हा नक्की वेगळं मटेरियल यूज केलं होतं ना? वेगळा म्हणजे? आणि हे काय मध्ये जातात? अगं आय एम डॅम शुअर. कारण तू इतकी वेगळी आहेस आणि आमच्यापेक्षा तर फारच वेगळी आहेस तू. वेगळी वगैरे काय नाही. जशी नॉर्मल माणसं असतात ना तशीच मी सुद्धा. उगाच आपलं वाईट पण अजिबात नाही. कोणताही नॉर्मल माणूस अंजली तुझ्याशी जे वागली त्यानंतर तिला माफ करू शकलं नसतं. पण तू मला काहीही न ठेवता तिला माफ करून टाकलं आणि वरून तिला हेल्प पण केलीस. हे बघ, अंजली कशी वागली ना तरी शेवटी ती माझी बहीण. आणि तिच्याकडून काही चुका झाल्या म्हणून तिला सारखी आपण शिक्षा देत राहायची का? झालं गेलं ना ते विसरून जाण्यात शहाणपणा. बरोबर ना? म्हणजे नव्याने पुन्हा सुरुवात करता येते. बहिणी तुझी ना ग्रेट हो यार. आता मी ड्राईव्ह करतोय म्हणून सांग, नाहीतर नक्की तुझे पाय धरले असते. काहीही बोलतोस तू. मी अरे बापरे, देवांश सरांचे एवढे मिस कॉल. एवढं काय काम पडलं ब्रोला? परत कॉल करून बघ ना. फोनच नाही उचलत हे. एवढे फोन येऊन गेले त्यांचे. काही अर्जंट तर नसेल ना? खूप अर्जंट काम असणार आहे त्याचं तुझ्याकडे. हो, नाही असंच वाटतंय. नेमका माझा फोन सायलेंटवर होता. फोन उचलायला हवा होता. माझं नेमकं लक्ष नव्हतं. मी सांगतो ना ब्रोचं काय इम्पॉर्टंट काम असेल. एखाद्या महत्वाच्या मीटिंगच्या आधी त्याला त्याच्या बायकोशी बोलायचं असेल. तू लकी आहेस ना त्याच्यासाठी, म्हणून त्याने तुला कॉल केला. त्याची मीटिंग सक्सेसफुल व्हावी असं त्याला वाटलं असेल, पण तू उचलला नाहीस. तू एक काम कर, ब्रोला ना मनातल्या मनात बेस्ट विशेष दे. आय एम शुअर ब्रोचं काम होऊन जाईल. हे तसं असेल तर चांगलंच आहे. पण मला काय वाटतं माहिती का, मी परत एकदा ना कॉल ट्राय करून बघते. करून बघ. नको नको नको. मी आता सईंचा फोन नको उचलायला. मी जर आता त्यांना विक्रम बद्दल काही विचारलं, त्यांना असं वाटेल की कदाचित माझा विश्वासच नाहीये त्यांच्यावर. पण असं नाहीये. असं नाही. मला माहिती तो विक्रम खोटं बोलतोय. मला त्यांना अशी फिलिंग नाही द्यायची आहे. मी आधी स्वतःला शांत करतो. आणि मग त्यांच्याशी बोलतो. येस येस.
जर त्या विक्रमने हा व्हिडिओ व्हायरल केला तर नाही नाही, सई जरी इनोसेंट असल्या तरी तो व्हिडिओ बघून लोकांना गैरसमज होणारच. Shit. Shit. बाबा हा सगळ्यांना मारतो का काय? हे लोक दारू पिऊन गाड्या चालवतात आणि याची शिक्षा आपल्यासारख्या लोकांना मिळते. हा रे, आधी स्वतःहून एवढे कॉल्स केलेत आणि आता मी कॉल बॅक करते तर एकही कॉल उचलत नाहीयेत. अगं किती टेन्शन घेतेस तू वहिनी. तू दादाला आज ओळखतेस का? दादाला ऑलरेडी एक गर्लफ्रेंड आहे, तुला माहिती आहे ना? गर्लफ्रेंड कोण? अगं त्याचं काम हे त्याची पहिली गर्लफ्रेंड आहे. सो तो एकदा कामामध्ये बिझी झाला ना मग त्याला काहीही लक्षात राहत नाही. आणि आय एम शुअर तो कुठल्या तरी इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे सध्या, म्हणून तो फोन रिसीव्ह करत नाही. एकदा फ्री झाला ना तो नक्की तुला कॉल बॅक करेल. चिल. बरोबर आहे. हे बघ एरवी काय नाही वाटत रे मला. मलाही कळलंय की आता ते कामात असले की फर्स्ट प्रायोरिटी ते कामालाच देतात. पण आज मला असं माहित नाही का असं विचित्र फील होत आहे. असं पोटात गोळा आल्यासारखं होत आहे मला. कळत नाही असं का होतंय. बहिणी तू ना आई बरोबर राहून आई सारखीच झालीयस. अरे ती पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचं फार टेन्शन घेते. हे बघ तू चिल राहा. आता बघ थोड्या वेळ तुला ब्रो कॉल करेन बघ. आय एम डॅम शुअर. ओमी यांचा कॉल आलाय. बोला था ना मैंने. भाभी तू उगत टेन्शन लेते. आता फोन उचल नाहीतर कटेल फोन. हॅलो देवांश सर, सॉरी खरं तर माझा फोन आहे ना पर्समध्ये होता आणि त्यामुळे कळलं नाही मला.